सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल, नातेवाईकांची लेखी माफी। दिनांक 4 मार्च 2026 रोजी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात मृतदेह चुकून दुसरा नेल्याची घटना समोर आली असून संबंधित नातेवाईकांनी याबाबत लेखी निवेदन देत माफी मागितली आहे। कैलासवासी माणिकसिंग चतुरसिंग राजपूत, वय वर्ष 50, राहणार 23, महेर देशमुख कॉलनी, सातारा यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता। त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयातील पीएम रूममध्ये ठेवण्यात आला। रात्री उशीर झाल्यामुळे मृतदेह तिथंच ठेवण्यात आला होता। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांकडून नजरचुकीनं दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह नेण्यात आल्याची बाब घडली। ही चूक लक्षात आल्यानंतर रोहित विनोद सावंत, वय वर्ष 36, राहणार करंजे व सूरज हसन शेख, वय वर्ष 36, राहणार करंजे यांनी संयुक्त निवेदन देत हा प्रकार पूर्णपणे नजरचुकीमुळे घडल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच या घटनेत जिल्हा रुग्णालयातील कोणत्याही अधिकारी, डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसल्याचं नमूद करून प्रशासनाविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं त्यांनी लेखी दिलं आहे। घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही असंही त्यांनी निवेदनात म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।